हाय गाईज, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही आता निघालोय देवदर्शनाला. तर चला आपण पुढचा प्रवास बघूया. चला आता आम्ही लॉक लावलाय, आता आम्ही निघतो. आता आमच्या गाडीची इथे जातोय सामान. हे बघा, आम्ही आता सामान गाडीत भरलेलं आहे. आता आम्ही आता देवाला पहिलं नारळ देतो. आमचं खाली गणपतीचं मंदिर आहे. मंदिर आहे. आम्ही आता गणपतीला नारळ द्यायला आलो. आम्ही आता गणपतीच्या नारळापर्यंत आलोय. आमचा पुढचा प्रवास सुखप्रभ होऊन गणपती बाप्पा मोरया. आणि मी हे स्वामी माझी घेऊन चालली आहे माझे पुढचे प्रवास करण्यासाठी. माझ्याकडे नेहमी असणार. मी आता ह्या गाडीने जातोय देवदर्शन करायला. तुम्हाला पुढचा प्रवास दाखवते. आम्ही आता आलो आहे भारत माताला पेट्रोल पंपला पेट्रोल भरायला. तर चला आपण पुढचा प्रवास बघूया. क्या बोलूं क्या मैं इस पे, मैं कुछ बोल ही नहीं सकता. आम्ही आता निघालो अतल सेतूच्या मार्गाने, कारण की मुंबईत ट्रॅफिक असतं. आम्ही आता शिवडी फाटकला आलोय. ही बघा ट्रेन गेली. फाटक बंद केलं होतं त्या लोकांनी. हा बघा आता फाटक उघडलंय, ओपन झालंय. आता आपण चाललोय. आपण आता अतल सेतूवरती आलोय. अतल सेतूला आता आम्ही जॉईन झालेलो आहे. अतल सेतूला आम्ही आलोय आता. तर अर्ध्याहून जास्ती गेलो आता पुढे. आणि तुम्ही कधी आला तर 100ची स्पीड वरती जाऊ नका. जास्ती असते 100 आहे. बघा इथे JNPA लिहिलाय 22 किलोमीटर. पुरण 22, गोवा 543 दिलाय. कधी आलं तर या. पण 100च्या वरती जायचं नाही. स्पीड लिमिट 100 आहे याच्या. बाजूला कलरफुल अशा बिल्डिंग आहेत बाजूबाजूला आता. आणि आता टोलला आलोय. की टोल काहीतरी 250 रुपये आहे. तर आता बघूया किती घेतात. आम्ही दोन्ही टोल मध्ये पैसे ठेवले आहेत. एक अॅन्युअलचा पण घेऊन ठेवला 3100 रुपयाचा. आणि ह्या ज्या फास्टॅग वरती पण पैसे टाकून ठेवले आहेत. ठीक आहे ना. आता कोणते पैसे कापले जातात ते बघूया. सांगतो तुम्हाला आता फास्टॅगला कोणता मेसेज येतो. ते सिंगल लेनचे 250 रुपये आहे. आमचा नंबर इथे आला आहे 9331. आणि आम्ही असा निघालो आहे. आपण आता पनवेलला आलोय. ते बघा आजूबाजूला किती बिल्डिंग आहे. हे बघा इथे डोंगर आहे बिल्डिंगच्या मागे. काय शूटिंग चालू आहे. नको आम्ही कधी आपण बोगदा आलाय. तर बोगद्याच्या आतमध्ये जाणार आहोत. चला बघा.
आता मी खालापूरला पोहोचू. पुन्हा एक्सप्रेस चालू आहे. खालापूरला पोहोचू. तो टोल येईल आता खालापूरचा. पुन्हा 101 किलोमीटर दाखवतो इकडनं. किती वेळ लागतो त्याच्यात मिसिंग लिंक कधीच येईल ते तुम्हाला दाखवतो. नवीनच झालाय चालू तो मिसिंग लिंक. जरा मस्त आहे. आता सध्या आपण हायवेला चाललोय. 90ची स्पीड आहे. चला तर दाखवतो पुढे तुम्हाला. टोल आला आहे इथे. बघूया आता किती रुपये घेतात. मला असं वाटतं की 130 रुपये काहीतरी घेतात. आपण ऑलरेडी रिचार्ज करून ठेवला आहे. दोन्ही रिचार्ज केलंय. ॲन्युअल रिचार्ज पण केलाय आणि फास्टॅगला पण करून ठेवलाय. किती काय घेतात ते समजेल आता. आपण आता आलोय फूड कोर्टला. तर बघा किती मोठं फूड कोर्ट आहे. खूप गाड्या लागल्या तिथे. आम्ही आता फूड कोर्टला उतरलोय नाश्ता करायला. मोठं फूड कोर्ट आहे. खूप गाड्या लागल्या तिथे. आम्ही आता चहा प्यायला लागलोय. दुकान शोधतो इथे. दुकानात शोधतोय इथे आम्ही. द फूड वे आहे इथे. मॅकडॉनल्ड्स आहे, KFC आहे, अमूल आहे, परत खूप काय काय आहे. वडापाव घेतलाय. बघा वडापाव. आम्ही आता चहा पण घेतली आहे. ही बघा. आता आम्ही वडापाव खाऊन बघतोय कसा आहे तो. खूप छान आहे. चला आता आम्ही निघतोय. आमचा नाश्ता करून झालोय. आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता आम्ही परत आमच्या मार्गाला लागलो आहे आणि बघतो आता मिसिंग लिंक किती वेळात येते. मिसिंग लिंक झाल्याच्या नंतर मी पहिल्यांदाच आलो आहे. त्याच्या आधी बरेच वेळा आलो होतो पण आता मिसिंग लिंक किती वेळात येतो हे माहित नाही. आता सांगतो तुम्हाला. चला दाखवतो. हा मिसिंग लिंकचा नवीन टनल आहे. टनलचं नाव आहे बघा. नाव वाचतं असं नाव पण गेलं. त्यामुळे चला टनलच्या आत मी जाऊया. लाईटी बघा एकदम सफेद आणि सफेद मस्त वाटते. आणि आता ब्रिजच्या वरना पण जायचा क्षण येईल आता 2 मिनिटांमध्ये. ते पण तुम्हाला दाखवतो. आणि माझी बायको बघा नाही 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 वय 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 करते बघा. टाकू नको हे येणार सगळं. टनल मधनं बाहेर आलोय आणि हा ब्रिज बघा मस्त दिसतोय एकदम. उंचच्या उंच आहे आणि तारीचा ब्रिज आहे. तारेनी होल केलेला आहे. मस्त वाटते बघा एकदम भारी. लय लहान आहे म्हणजे कमी टायमामध्ये लगेच दुसऱ्या टनल मध्ये जातोय. पण मस्त वाटते एकदम. आणि काय ट्रॅफिक नाही काय नाही. पहिल्या त्या जुन्या रस्त्याने जायचो तर भरपूर ट्रॅफिक होता. ते मिसिंग लिंक केल्यामुळे लय उपयोग आणि लय कमी टायमामध्ये आपण पोहोचतो. 80चा स्पीड दिलाय या लोकांनी इथे. पीके मध्ये आम्ही जेवतोय. हॉटेल पीके म्हणून आहे. चला तर आत दाखवतो तुम्हाला. आम्ही आता पंढरपूरला उतरलोय. आता आम्ही हॉटेलमध्ये आलोय जेवायला. रात्रीचे वाजले 11:30. गुड मॉर्निंग गाईज. चला आता आमची तयारी झाली आहे. आता आम्ही निघालोय दर्शनासाठी. सकाळी 5 वाजले सकाळचे. तर चला बघूया देवाचं दर्शन. आम्ही
आम्ही आता पंढरपूरचं दर्शन घ्यायला आलो आहे. पंढरपूरचं दर्शन घ्यायला खूप गर्दी आहे, 8 तासाची लाईन आहे. तर आम्ही मुखदर्शन करून निघालो आहे. आम्ही आता पुढच्या दर्शनाला निघलो आहे. तर चला आपण निघूया पुढचं दर्शन करून जाऊ. सो गाईज असा काय मार्केट आहे पंढरपूरचा, बघू शकतात तुम्ही. आता प्रॉपर अशी दुकानं चालू नाही झाली आहेत, कारण सकाळी 6 वाजलेत म्हणून. एकदम लांबच्या लांब मार्केट आहे, खूप जण आहेत, तरी साधारण 10 माणसांच्या वर असतील. काय बोलायचं आहे तुम्हाला? झालं आता आमचं दर्शन. आता आजूबाजूची दुकानं बघूया. सगळ्यांची हवा फूस झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती चांगल्या चांगल्या मूर्त्या आहेत इथे. या दुकानात एकदम मस्त मस्त मूर्त्या आहेत. तेव्हा ते मॅग्नेट आम्ही घेतो आहे. हे मॅग्नेट, हे कलरिंग मूर्त्या बघू शकतात तुम्ही, का मस्त आहे. हे बघा, आम्ही देवाची प्रसादी घेतली आणि खूप घेतलाय पंढरपूरवरून. पेढे पेढे आम्ही आता घेतले नाहीत, कारण की आपण खूप प्रवास करायचा. आम्ही आता चंद्रभागेत आलो आहे. ह्याच्या अगोदर पण आम्ही दावणगिरीमध्ये आलो होतो. 2 वेळा तरी येऊन गेलो इकडे, पण आता आम्ही तिसऱ्या का 4थ्या वेळेस आलो आहे. आणि मी स्वामींची मूर्ती आणली आहे चंद्रभागेत, स्वामींना आंघोळ घालायसाठी. तर चला आपण चंद्रभागेच्या पाण्यामध्ये. तर आता आम्ही चंद्रभागेत आलो आहे, पण इथे आंघोळ करणं पॉसिबल नाही आहे. तर आम्ही आता अंगावर फक्त पाणी शिंपडून घेतो आहे. तर चला आम्ही पुढचं नंतर दर्शन दाखवतो कोणतं घेतो आहे ते. ब्रिज वगैरे दाखव. हे कशाबद्दल दान केलं तुम्ही? पांडुरंगानं रुक्मिणीने चंद्रभागेला दान केलेलं आहे. पांडुरंगाला पेढे हा चंद्रभागेला दिवा नारळ ही सवासणीनं दान करायचं असतं. अधिक महिन्याचं हे वाण आहे, ते आपण आता चंद्रभागेत सोडणार आहे सगळं, दिवा वगैरे लावून आणि ओटी. तर चला आपण ओटी पाण्यात सोडूया. जय महिषासुरमर्दिनी सर्वेश्वर वरदे दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय कर्पूर दीपं गंगा हॅलो
पण निघाले मी आता चंद्रभागेत स्वामींना आणलंय आंघोळ घालायला स्वामींना आणलंय. आता बघा स्वामी माझ्याबरोबर नेहमी असतात देवदर्शनाला. तर त्यांना मी आता इथे त्यांच्यावर पण पाणी पडते गंगेचं पाणी म्हणतात याला. माझे स्वामी माझ्याबरोबर फिरतात. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. चला आम्हाला ते इथे चंद्रभागेमध्ये वासुदेव भेटले तर त्यांचे ते अधिक महिन्याची माहिती सांगतील तुम्हाला. अधिक मास हा 3 वर्षाला एकदा येत असतो. आई वडिलांच्या नावानं दान धर्म करावा लागतो. वासुदेवाला घराच्या वारील माणसानं आजोबा वडील आई आजोबा यांच्या नावानं वासुदेवाला दान करावं लागतो. वासुदेव त्याचं दान घेऊन राहणं जात. त्यांना काय ते 3 वर्षाला अधिक मास असतो. गोंड्याचा महिना आलेला आहे. जवळ आजा पंजाचा कुळीचा उद्धार वासुदेव करत असतो. त्यांनी सासू सून बाई हे उद्धार यांचा करायचा असतो. तरी घरातल्या लोक गेलेला त्यांचा उद्धार करायचा सांगण्याचा तू थांब. मन पावला लहान पावे चार मांड लहान पावे हर गंग लहान पावे बाण गंग लहान पावे कोटच्या पुत्रा लहान पावे वंत सुन लहान पावे कार्य पंता लहान पावे विठ्ठला येऊ लहान पावे चंद्रन भागे लहान पावे मुळा केल्या लहान पावे धर्म केला लहान पावे अधिक मासा लहान पावे गोंड्याच्या महिन्यात लहान पावे नदी येऊ लहान पावे पांडुरंगा लहान पावे रुक्मिण मात लहान पावे गरुड खांबा लहान पावे त्यान मिळ्या लहान पावे आम्ही लहान पावे अल्लारे कोळ्या लहान पावे कुंडलिक भक्ता लहान पावे अक्कलकोट लहान पावे स्वामी समर्थ लहान पावे गापूर लहान पावे सात्रेया लहान पावे कोटचे पुतू लहान पावे फाचेराव हा लहान पावे आचार्य पंथा लहान पावे आळणी लोंभा लहान पावे आशीर्वाद गाई लहान पावे सुदेवलेती लहान पावे आयन वाचू लहान पावे मैयाना हे लहान पावे बापारे वाचू लहान पावे कलमना हे लहान पावे आवारे वाचू लहान पावे वळवना हे लहान पावे सुदेव वाचू लहान पावे धार घाला हर हर महादेव. वडिलांचं नाव सुचा आई आहे चंद्र उद्धार केलाय आणि माझ्या वडिलांचा पण दान पुण्याचा उद्धार केलाय. तर चला आता आमचं दर्शन पण झालंय. आमचं चंद्रभागेत पण दर्शन करून झालंय. आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला. तर चला पुढचा प्रवास आपण बघूया कोणतं दर्शन घेतो ते आपण. आम्ही आता निघालोय आंध्र प्रदेशला. आंध्र प्रदेशला एक ज्योतिर्लिंग आहे. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा कोणतं ज्योतिर्लिंग आहे ते. तर हा व्हिडिओ तुम्ही देवदर्शनाचा शेवटपर्यंत बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.